अर्थशास्त्र या विषयाची क्वेश्चन बँक त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नाचा उत्तरासहित अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये पहिलं विधान आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. पर्याय अ वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, ब आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, क सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, ड उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्तरासंबंधित पर्याय 1 फक्त अ, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे फक्त अ. पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे उत्तर आहे. म्हणजेच वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. दुसरं विधान आहे स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान. पर्याय स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास, स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतावर आधारित, क स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित, ड स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणाची चर्चा करणारे शास्त्र आहे. यापैकी स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित कोणकोणती विधाने आहेत ती या पर्यायापैकी शोधून आपल्याला लिहायची आहेत. उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1 अ ब क ड, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ क ड. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधाने आहेत स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास करते, स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे, तसेच स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. तिसरं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद. पर्याय अ संस्थात्मक साधन, ब छंद, क कंजूस व्यक्ती, ड पैसा. उत्तरासंबंधित पर्याय 1 फक्त अ, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. घटत्या सीमांत उपयोगितेचा अपवाद आहे संस्थात्मक साधन. चौथं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेवरची टीका. पर्याय अ अवास्तव गृहीतके, ब अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही, क हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकाच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित, ड प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते. उत्तर आहे उत्तरासंबंधित पर्याय 1 फक्त अ, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ ब क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. म्हणजे चारही पर्याय हे घटत्या सीमांत उपयोगितेवरची टीका आहेत. आता पाचवं विधान आहे गिफेनचा विरोधाभास संबंधित विधान. पर्याय अ मागणीच्या नियमाचा अपवाद, ब कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो, क कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, ड हा विरोधाभास अल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला. उत्तरासंबंधित पर्याय 1 फक्त अ, 2 अ ब, 3 ब क ड, 4 अ ब क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब. म्हणजे गिफेनचा विरोधाभास संबंधित विधाने आहेत मागणीच्या नियमाचा अपवाद आणि कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो. सहावं विधान आहे मागणीच्या रासाशी संबंधित विधाने. पर्याय अ हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे, ब इतर परिस्थिती जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न इत्यादी प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा ह्रास होतो, क या प्रकारामुळे किंमत बदलत नाही, ड मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो. उत्तरासंबंधित पर्याय 1 अ ब क ड, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क. म्हणजेच हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे. इतर परिस्थिती जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न इतर प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा ह्रास होतो, या प्रकारामुळे किंमत बदलत नाही. हे काय आहेत मागणीच्या ह्रासाशी संबंधित विधाने आहेत. सातवं विधान आहे संपूर्ण अलौकिक मागणीशी संबंधित चुकीची विधाने. पर्याय अ किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही, ब ईडी इज इक्वल टू 1 म्हणजे क मागणीचा वक्र शी समांतर, ड किंमत लवचिकतेचा एक प्रकार. उत्तरासंबंधित पर्याय ड किंमत लवचिकतेचा एक प्रकार. उत्तरासंबंधित पर्याय 1 अ ब क ड, 2 अ ब क, 3 ब क, 4 अ ब. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब क. म्हणजेच ईडी इज इक्वल टू 1 आणि मागणी वक्र शी समांतर हे संपूर्ण अलौकिक मागणीशी संबंधित चुकीची विधाने आहेत आणि इतर जे दोन आहेत अ आणि ड ही संपूर्ण अलौकिक मागणीशी संबंधित बरोबर विधाने आहेत. आठवं विधान आहे छेदक लवचिकतेशी संबंधित विधाने. पर्याय अ छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे, क हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे, ड मागणीची छेदक लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल किंवा किमतीतील शेकडा बदल. उत्तरासंबंधित पर्याय अ ब क ड, 2 अ ब क, 3 फक्त ब, 4 अ ब. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क. म्हणजेच छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे, हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे, हे छेदक लवचिकतेशी संबंधित विधाने आहेत. 9वं विधान आहे साठ्याशी संबंधित विधाने. पर्याय अ विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे साठा होय, ब उत्पादन वाढले असता साठा वाढतो, क साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो, ड साठा ही प्रवाही संकल्पना आहे. उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1 अ ब क ड, 2 अ ब क, 3 फक्त ब, 4 अ ब. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क. म्हणजेच विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजेच साठा होय, ब उत्पादन वाढले असता साठा वाढतो, क साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो. ही साठ्याशी संबंधित विधाने आहेत. 10वं विधान आहे पुरवठ्याचे अपवाद. पर्याय आहेत अ स्थिर उत्पादन खर्च, ब स्थिर उत्पादन तंत्र, क कृषी उत्पादने, ड हवामानाच्या स्थितीत बदल नाही. उत्तरासंबंधित पर्याय 1 अ ब क ड, 2 अ ब क, 3 फक्त क, 4 अ ब.
उत्तर आहे फक्त क म्हणजेच कृषी उत्पादने. कृषी उत्पादने हे पुरवठ्याचा अपवाद आहे. 11वे विधान आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. पर्याय अ काही विक्रेते, ब भिन्न विक्रेते उत्पादनाची विक्री करते, क मुक्त प्रवेश व निर्गमन, ड या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते. पर्याय उत्तरासंबंधित पर्याय 1 अ ब, 2 अ ब क, 3 ब क, 4 अ ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ड म्हणजेच काही विक्रेते. आणि या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते हे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये आहेत. 12वे विधान आहे दीर्घकाळाच्या बाजाराची वैशिष्ट्ये. पर्याय अ उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात, ब दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या जुळवून घेणे शक्य होते, क हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो, ड वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही. उत्तरासंबंधित पर्याय 1 अ क ड, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ ब क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क म्हणजेच उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात, दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या जुळवून घेणे शक्य होते, क हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. हे काय आहेत दीर्घकाळाच्या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत. 13वे विधान आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये. पर्याय अ आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो, ब आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते, क निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे, ड निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे. उत्तरासंबंधित पर्याय 1 क ड, 2 अ ब, 3 ब क ड, 4 अ ब क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क आणि ड म्हणजेच निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे आणि निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे. ही दोन निर्देशांकाची वैशिष्ट्ये आहेत. 14वे विधान आहे भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने. पर्याय या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो, ब यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते, क यामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते, ड लास्पेयर किंमत निर्देशांक व पाचशे निर्देशांक या दोन पद्धतीचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो. उत्तरासंबंधित पर्याय 1 अ क ड, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ ब क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड म्हणजेच ही जी काही पर्याय संबंधित विधाने दिली आहेत ती भारान्वित निर्देशांकाची संबंधित सर्वच पर्याय हे उत्तर आहेत किंवा भारान्वित निर्देशांकाशी संबंधित ही विधाने आहेत. 15वे विधान आहे उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता किंवा काळजी आपण त्याला म्हणतो. पर्याय अ दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांची मूल्य मोजते, ब अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी, क काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी, ड जुन्या वस्तूंची खरेदी विक्री. इतिहास गवाह है यूपीएससी दुनिया का सबसे उत्पन्नात मोजली जावी. उत्तरासंबंधित पर्याय फक्त अ 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांची मूल्य मोजते, अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी, काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी. हे उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता आहे. 16वे विधान आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी. पर्याय आहेत अ बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, ब दुहेरी गणनेची समस्या, क अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी, ड मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1 अ क, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब क ड म्हणजेच दुहेरी गणनेची समस्या, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी, मालाच्या साठ्याचे मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक अडचणी आहेत. 17वे विधान आहे कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये. पर्याय अ कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो, ब ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे बेकायदेशीररित्या बंधनकारक आहे, क कर उत्पन्न मालमत्ता किंवा वस्तू व सेवावर लागू केला जातो, ड कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो. उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1 अ ड, 2 ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क म्हणजेच ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी तो देणे बेकायदेशीररित्या बंधनकारक आहे आणि कर उत्पन्न मालमत्ता किंवा वस्तू व सेवावर लागू केला जातो. ही काय आहेत कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. 18वे विधान आहे करेत्तर उत्पन्नाचे स्रोत. पर्याय अ विशेष अधिभार, ब दंड व दंडात्मक रक्कमा, क वस्तू व सेवा कर, ड भेटी अनुदाने देणग्या. पर्याय 1 अ ब ड, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ब ड म्हणजेच अ विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रक्कमा, भेटी अनुदाने देणग्या हे करेत्तर उत्पन्नाचे स्रोत आहेत. 19वे विधान आहे नाणे बाजारातील संघटित क्षेत्र. पर्याय अ भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, स्थानिक बँकर्स. उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1 अ ब ड, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक आणि सहकारी बँका हे नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आहेत. आता 20वे विधान आहे व्यापारी बँकांचे वर्गीकरण. पर्याय अ सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ब खाजगी क्षेत्रातील बँका, क विदेशी बँका, ड मध्यवर्ती बँका. उत्तरासंबंधित पर्याय 1 फक्त अ, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 अ क ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँक, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँका हे व्यापारी बँकांचे वर्गीकरण आहे. 21वे विधान आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये. पर्याय आहेत अ स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा, ब व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ, क श्रम विभागणी आणि विशेषीकरण, ड किंमत पातळीतील स्थैर्य. उत्तरासंबंधित पर्याय आहेत
1 अड 2 अब 3 बक 4 कड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा आणि व्यापाराच्या आक्रमणात व मूल्यात वाढ ही भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये आहेत. 22वे विधान आहे व्यापार तोल संबंधित चुकीची विधाने. पर्याय व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. ब निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. क जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार तोल असे म्हणतात. द व्यापार तोलाचा संबंध वस्तूच्या आयात निर्यात मूल्याशी होतो. उत्तर संबंधित पर्याय आहेत 1 फक्त ड 2 फक्त अ 3 ब क ड 4 अ ब क. उत्तर आहे 1 फक्त ड. म्हणजेच व्यापार तोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी होतो. हे व्यापार तोल संबंधित चुकीचे विधान आहे आणि वरील जे 3 विधाने आहेत ते व्यापार तोल संबंधित बरोबर विधाने आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ड. अशा प्रकारे आपण प्रश्न 1 वस्तुनिष्ठ प्रश्न त्यामध्ये योग्य पर्याय निवडा. हा प्रश्नपेढीतील प्रश्न उत्तरासहित अभ्यासला आहे. अशाच प्रकारे प्रश्नपेढीवरील उत्तरासहित व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाध्याय